नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. UPA now with all 26 parties, a new name is given, that is Indian National Developmental Inclusive Alliance, that is INDIL. इंडिया जीतेगा, भाजपा हारेगा. भारत जीतेगा, भाजपा हारेगा. इंडिया जीतेगा और हमारा देश जीतेगा. ज्यांनी केलेल्या खऱ्या खोट्या आरोपावरती आधारित भारतीय जनता पार्टीचं राजकारण गेल्या 2-3 वर्ष महाराष्ट्रानं पाहिलं अशा श्री किरीट सोमय्या यांच्या एका कथित व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दलची खरं तर बातमी महाराष्ट्रामध्ये ट्रेंडिंग आहे. पण या संदर्भामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे यांनी आपल्याकडे आणखी बरेच पुरावे आहेत. गेल्या 1 महिन्यापासून बऱ्याच महिला त्यांच्याकडे तक्रार करत होत्या आणि म्हणून सभागृहाच्या पटलावरती आपण या संदर्भातल्या आणखी काही क्लिप्स स्पेशली आय थिंक ते असं म्हणतात की एक पेनड्राईव्ह ते सभागृहाच्या पटलावरती ठेवणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये कोणालाही पाठीशी घालणार नाही असं सांगितलेलं आहे. म्हणजे ही अनफोल्डिंग स्टोरी आहे, ती पुढे घडत चाललेली आहे. त्यामुळं त्याबद्दल आपण योग्य वेळी मधल्या ओळीमध्ये सविस्तर असा आढावा घ्यायलाच हवा. पण बेंगळुरूमध्ये आणि 2024च्या निवडणुकीच्या दृष्टीनं श्री नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठीची विरोधी पक्षनेत्यांची एक बैठक सुरू आहे. अत्यंत प्रामाणिकपणे गेल्या काही वर्षामध्ये विरोधी पक्षांनी केलेला हा सर्वात मोठा प्रयत्न असं आपण त्याचं वर्णन करू शकतो. कारण श्री नितीश कुमार यांनी पाटण्यात जी बैठक बोलवलेली होती त्या बैठकीत 17 विरोधी पक्षाचे लोक सहभागी झालेले होते. त्यानंतरच्या काळात बऱ्याच घडामोडी घडल्या. विशेषतः महाराष्ट्रामध्ये जो राष्ट्रवादी काँग्रेसमधला पक्षफुटीचा प्रयोग भारतीय जनता पार्टीनं घडवून आणला, त्यानंतर या आधीची बैठकीची तारीख पुढे ढकलली गेली आणि आता ती बेंगळुरूमध्ये होते. श्री शरद पवार, श्री उद्धव ठाकरे, श्री संजय राऊत अशी सगळी मंडळी महाराष्ट्रात सुद्धा तिथे गेलेली आहेत आणि श्री नरेंद्र मोदी यांना विरोध करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. ते तास 17वरून 26 झालेली आहे. आणि म्हणून देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं अगदी एका ओळीमध्ये वर्तमान स्थितीमध्ये जे आकडे सांगतात, जी लोकांची मानसिकता आहे असं भारतीय जनता पार्टीला वाटतं, ते पाहता श्री नरेंद्र मोदी यांच्या पक्षाचा पराभव करून आणणं हे शक्य आहे का याचं आपण आकडेवारीसह आणि मुद्द्यांसह विश्लेषण करायला हवं. बरोबर 1 महिना आधी मी सीताराम येचुरी हे महाराष्ट्रात आले होते, तेव्हा त्यांची याच विषयावरती सविस्तर अशी मुलाखत केलेली होती. तो मधल्या वेळेचा क्रमांक आहे 294. त्याच्यामध्ये आपण देशातल्या सगळ्या राज्यातल्या मुद्द्यांसह नरेंद्र मोदी यांचा पराभव कसा होऊ शकतो त्याचं विश्लेषण केलं होतं. त्यामुळे जरूर तुम्ही ते मधल्या वेळेचा तो भाग जरूर बघा. मी 2014 आणि 2019 या दोनही लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये देशातला बहुतांश भाग फिरलो आणि देशातल्या मोठमोठ्या नेत्यांच्या सभांना मला उपस्थित राहता आलं. त्यातल्या बऱ्याच जणांच्या मुलाखतीही करता आल्या. त्यामुळे सर्वसाधारणपणे देशातला 2014चा जो मूड होता किंवा 2019चा जो मूड होता त्याचा पूर्ण अंदाज आहे. आता मधल्या काळामध्ये काही बदल घडलेले आहेत, पण आता ही सगळी जी विरोधी पक्ष नेते मंडळी एकत्रित की ते कुठल्याही क्रियेला तातडीनं प्रतिक्रिया देतात. जसं ही पाटण्यातली ती बैठक झाली त्याबरोबर त्यांचा जो प्लॅन इन पाईपलाईन होता तो त्यांनी ॲक्टिवेट केला. महाराष्ट्र राज्याच्या मर्यादेमध्ये ज्याला तत्व वगैरे अशा सगळ्या गोष्टी किंवा नैतिक अनैतिकते चौकटीमध्ये ज्या गोष्टी बसतच नाहीत अशाही गोष्टी तो महाराष्ट्राने प्रयोग बघितला आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठी फूट पडली. श्री अजित पवार हे आज एनडीएनं बोलवलेल्या बैठकीला जातात, म्हणजे ते महाराष्ट्र राज्याच्या या विद्यमान सरकारमध्ये सहभागी झाले. आणि मग ही जी विरोधकांची एकी होते आहे त्याला एक प्रकारे भारतीय जनता पार्टीचे जे कोणी चाणक्य नीतिकार आहेत त्यांनी थेटपणे मेसेज दिला की दे आर नॉट टेकिंग देम लाईटली. कारण आज एनडीएची म्हणजे इकडे बेंगळुरूमध्ये ती बैठक होत असतानाच दुसरीकडे एनडीएची पण बैठक होतीये की ज्या एनडीएमध्ये यापूर्वी
सहभागी झालेल्या म्हणजे वाजपेयी यांच्या काळापासून ते श्री नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कालखंडापर्यंत त्यांचे जे अनेक सख्खे मित्र होते ते हळूहळू त्यांच्यापासून दूर गेल्यानंतर आत्ताची विरोधकांची एकी पाहून अगदी आपल्या बच्चू कडू, महादेव जानकर ते NDAतला सध्याचा दुसऱ्या क्रमांकाचा घटक पक्ष कोणता आहे असं जर विचाराल तर ते श्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत तमाम सगळ्या लोकांची मिळून त्यांनी 36 जणांची एक मोठ बांधलेली आहे आणि त्यांची सुद्धा बैठक होते. आज अंदमानमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पुन्हा ह्या विरोधी पक्षाच्या ऐक्यावरती घणाघात केला. ते म्हणाले की ही भ्रष्ट लोकांची एकी आहे, जे जेलमध्ये जाणार आहेत प्रॉबेबल त्यांची ती एकी आहे आणि मग त्यांनी घराणेशाही वगैरे त्यांचा जो प्रचाराचा मुख्य भाग असणार आहे असं दिसतंय 2024चा, त्या अनुषंगाने ह्या मंडळीवरती टीका केली. आणि म्हणून आता आपण हे समजून घ्यायला हवं की अशी काही गोष्ट आहे की जी गोष्ट नरेंद्र मोदी यांचा पराभव घडवून आणू शकते. आपण इतिहासातनं आधी सुरुवात करू, कारण इतिहास कळला तरच वर्तमान कळतं आणि मग भविष्याचा आपल्याला अंदाज बांधता येऊ शकतो. श्रीमती इंदिरा गांधी या बांगलादेशचं युद्ध जिंकल्यानंतर आणि पक्षामध्ये जवळपास सगळ्या विरोधकांना नामोहरण केल्यानंतर सर्व सत्ताधीश बनलेल्या होत्या आणि अशा इंदिरा गांधी यांचा सुद्धा 1975, 76, 77 या काळात की ज्या आत्ता सोशल मीडिया आणि एकूणच प्रभावाबद्दल आपण बोलतोय त्या काळाच्या कितीतरी मागे असलेल्या काळामध्ये तेव्हाच्या सुज्ञ जनतेनं पॉवरफुल अशा इंदिरा गांधी यांचा पराभव केलेला होता. आणि अगदी कडबोळं वगैरे ज्याला म्हटलं गेलं त्या डाव्या उजव्या अशा लोकांचा मिळून जो जनता पक्षाचा प्रयोग झाला त्याला सत्तेवरती बसवलेलं होतं. त्यानंतर दुर्दैवाने श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर 413 एवढं आजपर्यंत कुठल्याही पंतप्रधानाला जमलेलं नाहीये असं संख्याबळ घेऊन श्री राजीव गांधी हे सत्तेवरती आले. त्यांचा सुद्धा VP सिंग यांनी पराभव केला होता. म्हणजे दोन वेळेला हे घडलेलं आहे. आणि तिसरं फार सिग्निफिकंट आहे की श्री वाजपेयी हे ज्या वेळेला दिवंगत प्रमोद महाजन यांच्या सल्ल्याप्रमाणे भारत शाईन करतो आहे, इंडिया शायनिंग असं म्हणत होते आणि त्यांना इतकी खात्री होती की त्यांनी 6 महिने अलीकडे निवडणुका घेतल्या. त्या वाजपेयींना सुद्धा इथल्या सुज्ञ मतदारांनी पराभव करून तुम्ही सर्वसामान्यांचा विचार नाही केला तर तुमचा आम्ही पराभव करू शकतो असे दाखले दिलेले आहेत. त्यामुळे कुणी कितीही सर्व सत्ताधीश असला तरी या देशातल्या सुज्ञ जनतेनं जर त्यांना पटलं नाही तर त्या व्यक्तीचा त्यांनी पराभव घडवून आणलेला आहे. जगाचा राजकीय इतिहास असा सांगतो की सर्वसाधारणपणे 10 वर्षानंतर जे सत्ताधीश असतात त्यांच्या कामाचं मूल्यमापन लोक करत असतात आणि ते बऱ्याच वेळेला नकारात्मक स्वरूपात जातं, कारण लोकांच्या अपेक्षा ह्या दिवसांगणित वाढत असतात. अर्थात काही सत्ताधीशात मार्गरेट थॅचरचं उदाहरण देता येईल आपल्याला. असे काही अपवाद आहेत की ज्यांनी फार उत्तम पद्धतीचा कारभार केलेला आहे. आता हा इतिहास सांगितल्यानंतर आपल्या देशाचं वर्तमान काय आहे तेही बघायला हवं. वर्तमान असं दिसतं आहे की या देशातल्या समाज घटकांचं अनेक पातळीवरती सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी विभाजन केलेलं आहे. मुख्यत्वे सगळे जात घटक एकत्रित करता येतील अशा धर्म या मुद्द्यावरती केंद्रीय सत्ताधीशांनी ह्या देशाला एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि उत्तर प्रदेशसारखं, बिहारसारखं की जिथे जात हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे त्याही राज्यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिलेला आहे असं दिसतं आहे. त्यासोबतच म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण केल्याबरोबरच ज्या वेगवेगळ्या विकासाच्या योजना आहेत आणि विशेषतः आंतरराष्ट्रीय पातळीवरती श्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचं जे अत्यंत सकारात्मक असं परसेप्शन आहे ह्या सगळ्यांची गोळाबेरीज केली तर सध्याच्या सत्ताधारी श्री नरेंद्र मोदी यांच्या बाजूने जाताना दिसते. त्याशिवाय देर इज नो अल्टरनेटिव्ह, ज्याला टीना फॅक्टर आपण म्हणतो, कारण ह्या सगळ्या मुद्द्यांचा मी उहापोह श्री सीताराम येचुरी यांच्याबरोबर केलेला आहे. ही इज वन ऑफ द ब्रिलियंट माइंड ऑफ आवर पॉलिटिकल एरेना. असो तर हा टीना फॅक्टर आहे. आणि आत्ताची जर आपण सगळी आकडेवारी बघितली, कारण शेवटी केमिस्ट्री आणि अरिथमॅटिक या दोन गोष्टी जुळतात. भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार पूर्ण बहुमतामध्ये सत्तेवरती असताना सुद्धा ते सरकार का पाडलं, त्या सरकारमध्ये आणखीन एक पार्टनर का घेतला, त्याचं मुख्य कारण असं आहे की महाविकास आघाडीचं जे अरिथमॅटिक आहे ते असं बनलेलं होतं की काँग्रेस पक्षाच्या काही नेते मंडळींना असं वाटत होतं की महाविकास आघाडी जर भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लढली तर किमान लोकसभेच्या 38 जागा येतील आणि विधानसभेच्या 180 पेक्षा अधिकच्या जागा येतील. आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीनं हे अरिथमॅटिक तोडण्याचा प्रयत्न केला. पण हेच अरिथमॅटिक आपण 2014 आणि 2019 मध्ये काय सांगतं हे आपण एकदा लक्षात घेतलं
की ते तोडण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील आपल्याला हे लक्षात येईल. 2014 आणि 2019 अशी मी 2 आकडेवारी घेतलेली की जिथे काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांची एकास एक फाईट होते. साधारणपणे 300 जागा असतात आणि हे नाव लक्षात ठेवा प्रशांत किशोर यांचं, कारण श्री नरेंद्र मोदी यांचा पराभव करायचा असेल तर ते काय आणि कशा पद्धतीने करता येऊ शकतो याचा ओहापोह प्रशांत किशोर करत असतात. 2014 आणि 2019 या काळामध्ये 50% अधिकची मतं घेऊन भारतीय जनता पार्टीने किती जागा जिंकल्यात याची सगळी आकडेमोड मी केलेली आहे. 2014ला भारतीय जनता पार्टीला 50% अधिक मतं मिळून जवळपास 136 जागा मिळालेल्या होत्या. त्यामध्ये हिमाचलमधल्या 3, उत्तराखंडमधल्या 5, उत्तर प्रदेशमधल्या 17, बिहारमधल्या 2, अरुणाचल प्रदेशमधली 1, मध्य प्रदेशमधली 20, आसाममधल्या 3, छत्तीसगडमधल्या 5, महाराष्ट्रातल्या 20, कर्नाटकमधल्या 12, दमन दीवमधली 1, गुजरातमधल्या 26, राजस्थानमधल्या 18, दिल्लीमधली 1 आणि हरियाणाची 2 होती. म्हणजे 2014ला 50% अधिक मतं घेऊन भारतीय जनता पार्टीने 136 जागा जिंकल्या होत्या. नंतर बालाकोट आणि त्यानंतर सर्जिकल स्ट्राईकचा प्रयोग झाला. आधीचं जे काही पुण्याईचं काम श्री नरेंद्र मोदी यांचं होतं आहे असं भारतीय जनता पार्टीला वाटतं. ते कुठेतरी मतदानामध्ये रिफ्लेक्ट झालं, कारण 2019ला 224 जागेवरती भारतीय जनता पार्टीला 50% अधिकची मतं मिळाली. म्हणजे साधारणपणे 88 त्यांच्या जागा वाढल्या. जम्मूमध्ये 2, चंदीगडमध्ये 1, हिमाचल प्रदेशमध्ये 4, उत्तराखंडमध्ये 5, हरियाणामध्ये 9, दिल्लीमध्ये 7, पंजाबमध्ये 1, राजस्थानमध्ये 23, गुजरातमध्ये 26, बिहारमध्ये 14, अरुणाचल प्रदेशमध्ये 2, उत्तर प्रदेशमध्ये 40. पण महाराष्ट्रामध्ये 2014ला त्यांना 50% अधिकच्या जागा 20 मिळाल्या होत्या. 2019ला मात्र त्या जागा कमी झाल्या. महाराष्ट्रामध्ये 15, गोव्यामध्ये 1, कर्नाटकमध्ये 22, छत्तीसगडमध्ये 6, मध्य प्रदेशमध्ये 25, झारखंडमध्ये 8, त्रिपुरामध्ये 1 आणि आसाममध्ये 7 अशा त्यांना 224 जागा ह्या 50% अधिकच्या मताधिक्यांसह मिळाल्या. म्हणजे 272चा जो मॅजिक फिगर आहे बहुमताचा त्याच्यासाठी फक्त 40-45 जागा त्यांना कमी पडत होत्या. आता त्याच्यात पण पुन्हा आम्ही बायफर्गेशन केलं. 2 लाखपेक्षा अधिकची मतं घेऊन 2014ला 166 जागा निवडून आल्या होत्या. त्याच 2019ला 236 झाल्या. 3 लाखापेक्षा अधिकची मतं घेऊन 2014ला 60 जागा आल्या होत्या. त्या 2019ला 131 झाल्या. 4 लाख मतं घेऊन 2014ला 16 खासदार निवडून आले होते भारतीय जनता पार्टीचे. तेच 2019ला 52 झाले. 5 लाखापेक्षा अधिक मतं मिळून 2014ला 6 आणि 2019ला 17 खासदार निवडून आले. हे सांगण्याचं कारण असं की 2014 आणि 2019ला देशभरामध्ये हे पाहिलेलं आहे की लोक श्री नरेंद्र मोदी यांना मतदान देतात आणि म्हणून श्री नरेंद्र मोदी यांच्या नावावरती 30% अधिकच्या मताची बेगमी होते. आणि त्यानंतर मग उर्वरित गोष्टी, हिंदुत्व, बऱ्याच गोष्टी त्याच्यात ॲड होतात. आणि म्हणून ही आकडेवारी अत्यंत महत्त्वाची आहे. हे जे 26 राजकीय पक्ष एकत्रित आलेले आहेत त्यांच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान असं असणार आहे की हे आकडेच असं सांगतायत की श्री नरेंद्र मोदी यांचा पराभव करणं हे आकडेवारी आत्ताची जर पाहिली तर कठीण आहे. अवघड अर्थातच नाहीये. आता ते कठीण आहे. त्याची आकडेमोड केल्यानंतर सुद्धा आत्ता अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी जर श्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये गेल्या तर जो इतिहास मी सांगितला त्याप्रमाणे होऊ शकतं. जसं टीना फॅक्टर वगैरे ह्या गोष्टीबद्दल आपण बोललो. पण जे 2004लाही झालं होतं की 2004मध्ये त्यावेळेला देर इज नो अल्टरनेटिव्ह, म्हणजे टीना फॅक्टर होता. सोनिया गांधी या नुकत्याच राजकारणामध्ये आलेल्या होत्या, म्हणजे येऊन ते सक्रिय झालेल्या होत्या. त्यांच्या विदेशीपणाच्या मुद्द्यावरती तेव्हाही चर्चा होत होती. सुषमा स्वराज यांनी जर विदेशी पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन वगैरे अशी भूमिका घेतलेली होती. म्हणजे वाजपेयी यांच्यासारख्या सीझन पॉलिटिशियन समोर कोणीही नेता नाहीये की जो या देशाचं नेतृत्व करेल असं वाटत असताना लोकांनी त्या आघाडीला निवडून दिलं. त्याच्यामध्ये आंध्र प्रदेशच्या दिवंगत काँग्रेस नेत्याचा फार मोठा वाटा होता. सोबतच डाव्यांनी घेतलेली मुसंडी हाही भाग होता. पण असं होऊ शकतं की जर लोक विद्यमान स्थितीमध्ये जर विरोधक उपस्थित करतात त्याप्रमाणे बेरोजगारी, महागाई अशा मुद्द्यावरती जर मतदान करायला लागले किंवा हे जे धार्मिक ध्रुवीकरणाचं वातावरण आहे ते आता टोकाला गेलेलं आहे असं जर लोकांना वाटलं तर कदाचित माझ्या मते ह्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. अर्थात
ह्या सगळ्या बदलासाठी आणखीन एक गोष्ट जी प्रशांत किशोर सातत्यानं सांगतायत ती अशी आहे की आत्ताच्या स्थितीमध्ये उत्तर भारतामध्ये श्री नरेंद्र मोदी यांच्या पक्षानं विजयाचं सर्वोच्च स्थान गाठलेलं आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा पुढे, जसं आता गुजरात राज्याबद्दल मी बोललो, राजस्थानबद्दल बोललो, मध्य प्रदेशबद्दल बोललो, महाराष्ट्रामध्ये सुद्धा, उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा एक असा सर्वोच्च स्थानावरती जाऊन हा पक्ष थांबलेला आहे की इथून पुढे 100% यश पण अनेक राज्यामध्ये या पक्षाला मिळालेलं आहे. त्यामुळं एकदा तुम्ही वरच्या स्थानाला पोहोचलात की तिथून पुढं सुरू होते ती तुमची गळती, ज्याला डिसेंडिंग ऑर्डर आपण म्हणतो तशा पद्धतीचं. पण इथं आपल्याला असं दिसतं आहे की ती डिसेंडिंग ऑर्डर होण्यासाठी श्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये एक मोठी लाट या विरोधी पक्षांना उभी करावी लागेल, त्यासाठीचा मुद्दा आणावा लागेल. असा मुद्दा जर ते तिथे घेऊन आले तर श्री प्रशांत किशोर म्हणतात त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या 100 सभाशे जागा, ज्या आता त्यांच्या 303 आणि इंडिया अलायन्सला तेव्हा 338 जागा आलेल्या होत्या, त्यातलं गणित बिघडू शकतं आणि भारतीय जनता पार्टी ह्या 220-230 या आकडेवारीवरती सध्या थांबवू शकते. अशा पद्धतीचं जर राजकारण ते करू शकले तर ते शक्य आहे. अर्थात विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबरोबरच लोकांना जर हे पटलं की श्री नरेंद्र मोदी यांचा कारभार हा योग्य नाहीये, तर कोणालाही माहीत नसलेली किंवा कोणालाही अंदाज न आलेली अशी एक मोदी विरोधाची लाट येऊ शकते की जी लाट श्री नरेंद्र मोदी यांचा पराभव करेल. पण तुर्तास जेवढे म्हणून काही सर्वे वगैरे येताना दिसत आहेत त्या सर्वेमध्ये श्री राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेनंतर लोकप्रियता वाढलेली असली तरी सुद्धा नरेंद्र मोदी आणि श्री राहुल गांधी यांच्यातला जो लोकप्रियतेचा फरक आहे तो बराच मोठा आहे. आणि हल्ली लोक राज्यात मतदान करत असताना वेगळा विचार करतात. राष्ट्रासाठी म्हणजे राष्ट्र वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असलेलं असं नव्हे, तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संसदेसाठी लोकसभेसाठी मतदान करत असताना जे मतदान करतात त्या मतदान करण्यामागचा कार्यकारण भाव लोकांचा वेगळा असतो. अनेक मुद्द्यावरती ते विचार करून मतदान करत असतात. या सगळ्यांची गोळाबेरीज जर केली तर श्री नरेंद्र मोदी यांचा पराभव जर व्हायचा असेल तर या सगळ्या राजकीय पक्षांनी स्वतःचा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम, स्वतःचं एक नेतृत्व आणि श्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधातली एक भली मोठी अशी मुद्द्यांची नकारात्मक, जी नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीनं नकारात्मक आहे अशी लाट जर उभा केली तरच श्री नरेंद्र मोदी यांचा पराभव होऊ शकतो. सो थांबूया आपण इथे. आकडेवारीच्या आधारे आपण बेंगळुरूत जी सभा होती आहे, जी मीटिंग होते त्या पार्श्वभूमीवरती केलेलं विश्लेषण आहे. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट टाकून आम्हाला कळवा. माझे आणि एबीपी माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते सगळे फॉलो करायला लागा. थांबूया आपण इथे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.